गरजे पंढरपुरा वघे, गरजे पंढरपुरा, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपुरा. नमस्कार. आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या इयत्ता 8वीच्या मुली तुमच्यासमोर एक कार्यक्रम सादर करीत आहोत. आषाढी शुद्ध एकादशीला महा एकादशी सुद्धा म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू सागरात शेषनागावर शयन करतात, म्हणून त्याला शयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात पाहायला मिळतो. चंद्रभागेच्या वाळवंटात लाखो भक्तांचा मेळा जमतो. विठ्ठल नामाचा प्रचंड गजर येथे होत असतो. आता आपण आषाढीची कथा ऐकूयात. कुंभ दैत्याचा पुत्र म्हणजेच मृदुमान्य याने तप करून भगवान शंकरांकडून अमरपद मिळवलं. तुझा मृत्यू एक स्त्रीच्याच हातून होईल असा वर त्याला दिला होता. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्री विष्णू अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देवांनी चित्रकूट पर्वतावर धात्री वृक्षतळी एका गुहेत आसरा घेतला. त्यांना त्या एकादशीला उपवास करावा लागला. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने मृदुमान्य राक्षसाचा वध केला व सर्व देवांची मुक्तता केली. ही जी शक्ती आहे तीच एकादशी देवी आहे आणि म्हणूनच आज आपण आषाढी एकादशी हा दिवस साजरा करतो. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. एकादशी देवी जेव्हा मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते, त्यावेळी सर्व देव गुहेत असल्यामुळे त्यांचा उपवास घडतो आणि म्हणूनच त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. पूर्वीचे जे संत होते ते सगळे वारीत सहभाग घ्यायचे, परंतु वेगवेगळ्या ठिकाणाहून वारी यायची. त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या दिवशी पंढरपुरात पोहोचायची. 16व्या शतकात अशी प्रथा सुरू केली गेली की आषाढी एकादशीच्या दिवशीच सर्व वारकऱ्यांनी पंढरपुरात पोहोचायचं आणि म्हणून या दिवसाचे महत्त्व वाढले. दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून हजारो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वराची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची व उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. आता आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात विष्णू सहस्त्रनामाने करूयात. ॐ शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे सुखकातं तपोनिधिं. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ॐ नमो विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मादिशेषेण पवनानि च सर्वशः युधिष्ठिरश्चान्तनवं पुनरेवाभ्यभाषतः. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं सुवन्तः कं कमर्च्छन्द प्राप्नुयुर्मानवा शुभं. को धर्म सर्वधर्माज्ञां धर्मोऽधिकतमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्. श्रीभीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषा सततोत्थितः. तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन् नमस्यांश्च यजमानस्तमेव च. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखादिगो भवेत्.
ब्रह्मण्यं सर्वधर्माज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम् एष मे सर्वधर्माज्ञां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैर्नर्चैर्नरः सदा परमम्यो महत्तेज परमम्यो महत्तपः परमम्यो महद्ब्रह्म परमम्यपरायणं पवित्राणां पवित्रम्यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्ययपिता यथा सर्वाणि भूतानि भवद्यान्ति युगागमे यस्मिन् च प्रलयन्यान्ति पुनरेव युगाक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहं यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्याम्यभूतये ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनि छन्दोनुष्ठुप्स्तदा देवो भगवान् देवकीसुतः अमृतांशुभ्रवो बीजं शक्तिर्देवकीनन्दनः त्रिसामाहृदयं तस्य शान्त्यर्थे विनियुज्यते विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् अस्य श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रमहामन्त्रस्य श्रीवेदव्यासो भगवान् ऋषिः अनुष्ठुप्छन्दः श्रीमहाविष्णुपरमात्मा श्रीमन्नारायणो देवता अमृतांशुद्भवो भानुरिति बीजं देवकीनन्दनः षष्ठेति शक्तिः उद्भवक्षोभणो देव इति परमो मन्त्रः शाङ्क्रभिर्नन्दकी चक्रीति कीलकं शारङ्गधन्वा गदाधर इत्यस्त्रं रथाङ्गपाणिरक्षोभ्य इति नेत्रं त्रिसामा सामगः सामेति कवचम् आनन्दप्ररब्रह्मेति योनिः ऋतः सुदर्शनकाल इति दिग्बन्धः श्रीविश्वरूप इति ध्यानं श्रीमहाविष्णुप्रीत्यर्थे सहस्रनाम जपे विनियोगः ध्यानं क्षीरोधन्वत्प्रदेशे शुचिमणिविलसत्सैकतैर्मौक्तिकानां मालाक्लिप्तासनस्फटिकमणिनभैर्मौक्तिकैर्मण्डिताङ्गः शुभ्रैरभ्रैरधभ्रैरुपरि विरचितैर्मुक्तपीयूषवर्षै आनन्दीना पुनीयाधरिनलिनगधा शङ्खपाणिर्मुकुन्दः भौपादौ यस्य नाभिर्व्यदसुरनिलचन्द्रशौर्यौ च नेत्रै कर्णावासा शिरोद्योर्मुखमपि दहनो यस्य वास्तेयमाब्धिः अन्धस्थं यस्य विश्वं सुरनरखगो भोगि गन्धर्वदैत्यै चित्रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं विष्णुमीशं नमामि ॐ नमो भगवते वासुदेवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मेघश्यामं पीतकौसेयवासं श्रीवत्साङ्गं कौस्तुभोर्भासिताङ्गं पुण्योपेतं पुण्डरीकाय दाक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथं नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे शशङ्खचक्रं शकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलशोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनान्माम्बुदश्यामं मायदाक्षम् अलङ्कृतं चन्द्राननां चतुर्बाहुं श्रीवत्साङ्गितवक्षसं रुक्मिणी सत्यभामायां सहितं कृष्णमाश्रये। ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहा वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिर्व्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः
आघ्रयः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभुतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम अनुत्तमो दुरादर्शः कृतज्ञः कृतिद्रात्मवान् सुरेशशरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहं संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषा कपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संमितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेदो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरिचिर्दमनोहंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्त्रग्विवाचस्पतिरुतारधिः अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृतात्मा संवृत्त संप्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वदृग्विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जनुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषादरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप क्षिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानु शशि बिन्दुसुरेश्वरः औषधं जगत् सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः युगादिकृद्युगावर्तौ नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिन्दनन्तिजित् इष्टो विशिष्टः शिष्ठेष्ठः शिखण्डीन्महुषो वृषः
क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपां निधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दः स्कन्दधरौ धुर्यो वरदौ वायुवाहनः वासुदेवौ बृहत्थानुरादिदैवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिचरणेश्वरः अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनाभो रवीन्द्राक्षः पद्मगर्भशरीरभृत् महर्धिरुद्धौ वृद्धात्मा महाक्षौ गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवासन्मृत्युञ्जयः विक्षरो रोहितो मार्गौ हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागौ वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परर्थिः परमस्पष्टः तुष्टः पुष्टः शुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो व्यायुर्धोक्षजः ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरणस्थाणु प्रमाणं वीरमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठोर्भू धर्मयूपो महामुखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञयज्ञो महेजश्च कृत्रो सत्रं सताङ्गतिः सर्वदर्शी मुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् स्रुवतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनं स्वावशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप्धर्मकृद्धर्मी सदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विद्याता कृतलक्षणः गभस्थिनेमि सत्त्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपति गोप्ता ज्ञानगमय पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो बुरिताक्षिणः सोमपोमृतपः सोम पुरुजितपुरसत्तमः विनयोजय सत्यसन्धो दाशारः सत्वतं पतिः जीवो विनीता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधीशयोऽनन्तकः आजो महारस्वाभावो जितमित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द सत्यधर्मादिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मोदिनीपतिः त्रिपदि स्त्रीदशाध्याख्यो महाशृङ्गकृतान्तकृत् महावारो गोविन्द सुषेण कणकान्कदी कुहर्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रकदाधरः वेधास्वाङ्गोजितः कृष्णो दृढसङ्कर्षणोचितः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवान् बघानन्दी वनमाली हलायुद्धः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिवि स्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः
त्रिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं भिषक संन्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्तिनिवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासः श्रीपतिः श्रीमताम्बरः श्रीधः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमां लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गश्चतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः कालिनेमिनिः वीरः शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिः हरिः कामदेवः कामपालः कामी कान्ताकृतागमः अनिर्देशः वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तवप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतार्णप्रियः पूर्णपूरयिता पुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः भूतावासो वासुदेवः सर्वासु निरयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोत्थापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तशतमूर्तिशताननः एकोनैकस्वः किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो घृताशीरचलश्चलः अमानिमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधामेधजो धन्यः सप्तमेधाधराधरः तेजो वृषो द्वितीयः सर्वशस्त्रभृतावरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गो लोकसारङ्गस्तुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनशृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महारथो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदकुन्दरकुन्दपर्जन्यपावनो निलः अमृताशोऽमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बरोऽश्वत्थश्चाणुरान्ध्रनिषूदनः सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः अमूर्तिरनघोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अणुर्बृहत्कृशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगिशः सर्वकामदः आश्रमश्रवणक्षामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धनो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्रायप्रियायोनिर्प्रियकृत्प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिरुतभुग्विभुः विरविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनन्तो हुत भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः
सनात् सनाततमः कपिलः कपिलप्ययः स्वस्ति कृत्स्वस्ति वसतिस्भुक्स्वतीक्षणः अद्रुः कुण्डलिचक्री विक्रमूर्जितशासनः शाब्दातिकः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणाम्बरः विद्वत्तमो वितभयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तराणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः विरहारक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूप अन्तःश्रीर्जितमन्युर्भयापहः चतुरस्रो कभिर्मात्मा विदिशो व्याधिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पहासः प्रजाकरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरातिकः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सविता प्रतिपातमः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृत्यज्ञकृत्यग्नि यज्ञभुक्यग्निसाधनः यज्ञान्तकृत्ययज्ञम् अन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकीनन्दनः स्रष्टा क्षितिशः पापनाशनः शङ्खवृन्दन्तकी चक्रे शार्ङ्गन् वाग्गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सरप्रहणायोद्धः वनमाली गदी श्राङ्गे शङ्खे चक्रे च नन्दके श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदी श्राङ्गे शङ्खे चक्रे च नन्दके श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदी श्राङ्गे शङ्खे चक्रे च नन्दके श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु नमस्कार माऊली. सर्वांनी अभंग ऐकून विठू माऊलींच्या रंगात मिसळून जाऊयात.
आता ह्या सुंदर अभंगानंतर आपण विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठल भक्त असणारे संत आणि पंढरपूरची वारी याबद्दल काही माहिती घेऊयात. नमस्कार. मी आपल्या सर्वांना याची खात्री देऊ शकते की सर्वांनी विठ्ठलाची मूर्ती अनेक वेळा बघितली असेल. तर आपल्याला ती मूर्ती बघून कधी हा प्रश्न पडला आहे का की विठ्ठलाच्या कानातले म्हणून फक्त मासेच का असतात? माशांच्याच आकाराचे कानातले का? हो, माशांच्या आकाराचे कानातले म्हणजे विठ्ठलाचा एक अविभाज्य घटक आहे. पण हे का, असा कधी प्रश्न पडला आहे? त्या मागचे जे उत्तर आहे ती एक छोटीशी आणि सुंदर अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही गोष्ट त्या काळची आहे जेव्हा आपल्याला मिळणाऱ्या पैशांवरून, आपल्या व्यवसायावरून हे ठरवले जायचे की आपण आपल्या देवाचे दर्शन करू शकतो की नाही. तर उच्च जातीच्या लोकांना देवळात जाऊन दर्शन घेणे हे फारच सोपे असायचे, अजिबात कष्टाचे काम नव्हते. पण नीच जातीच्या लोकांना, ज्यांचं हातावर पोट असतं, त्यांना हे खूप अवघड असायचे. तर झालं असं की एक खूप गरीब कोळी होता जो आपल्या देवाचे दर्शन घ्यायला देवळात आला. आणि तिथे उपस्थित होते ते म्हणजे ब्राह्मण आणि पंडित. आणि आता हे साहजिकच आहे की ब्राह्मण आणि पंडित त्याला थांबवणार. आणि झालं पण तसंच. ते म्हणू लागले की ए कोळ्या, तुझ्याकडे काय जास्त पैसे नाही आहेत आणि तू आमच्यासारख्या मोठ्या मोठ्या भेटवस्तूसुद्धा आणलेल्या नाही आहेत. असं असताना आम्ही तुला आतमध्ये प्रवेश कसा बरं द्यायचा? जा, निघून जा इथून. असं म्हणून ते त्याला मारायला लागले. आणि तेवढ्यात तो कोळी म्हणाला की थांबा, मला मारू नका. मी मान्य करतो की मी तुमच्यासारखा श्रीमंत नाही, मी खूप गरीब कोळी आहे. पण माझ्याकडे तुमच्यासारख्या मोठ्या भेटवस्तूसुद्धा नाहीत. हां, पण माझ्याकडे 2 मासे आहेत जे मी माझ्या देवाला देऊ शकतो. हे उत्तर ऐकल्या तिथे विष्णू प्रकट झाले आणि ते म्हणाले की माझ्यासाठी कोणतीही भेटवस्तू छोटी किंवा मोठी नाही. मी हे बघत नाही की मला कोणती भेटवस्तू दिली जाते. मी हे बघत असतो की त्या भेटवस्तूमध्ये कोणत्या भावना आहेत. तू जे 2 मासे दिले आहेत ते अगदी शुद्ध, खूप प्रेमाची भावना असलेली भेटवस्तू आहे. त्यामुळे मी ही भेटवस्तू कशी स्वीकारू नये? असं म्हणून विष्णूने ती भेटवस्तू स्वीकारली आणि ते मासे आपल्या कानातले म्हणून त्यांनी ठेवून घेतले. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की विठ्ठलाच्या कानातले हे नेहमी माशाच्याच आकाराचे असतात आणि तो अविभाज्य घटक आहे. तर आत्ता तरी कळाले ना आपल्याला की विठ्ठलाच्या कानात फक्त माशांचेच कानातले का? भगवान विठ्ठल हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानले जातात. जेव्हा भगवान श्रीकृष्ण एका पुंडलिक नावाच्या भक्ताला भेटायला आले होते तेव्हा पुंडलिक त्याच्या म्हाताऱ्या आईबाबांची काळजी घेत होता. त्याची भक्ती आईबाबांवरची इतकी की त्याला फरक पण पडला नाही की जे कोण आलं आहे ते भगवान आहे काय किडा आहे. त्यांनी अशी विनंती केली की आपण प्लीज थांबा, मी तुमची काळजी नंतर घेतो. त्यांनी पुंडलिकाने त्याच्या जवळची एक वीट कृष्णाच्या दिशेने फेकली आणि त्याला विनंती केली की त्याच्यावर वाट पहा. कृष्ण एका छोट्या मुलाच्या रूपामध्ये आला होता. पुंडलिक जोपर्यंत त्याच्या आईबाबांची सेवा करत आहे तोपर्यंत कृष्ण शांतपणे त्या विटेवर वाट पाहत थांबला. जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याला तर कळलं की आपल्याला भेटायला कोण आलेला आहे आणि त्यांनी कृष्णाकडनं क्षमा मागितली. पण कृष्ण खूप प्रसन्न झाला होता त्याच्या भक्तीमुळे आणि त्याने त्याला त्याचा आशीर्वाद दिला. विठ्ठलाची मूर्ती ही पण एका लहान मुलाच्या रूपातच आहे जी एका विटेवर वाट पाहत आहे. तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्या डाव्या हातामध्ये चक्र व उजव्या हातामध्ये कमळाचं फूल का असतं? याचं कारण आहे की ते परंपरेने भगवान विष्णूशी संबंधित चिन्हे आहेत. त्यांच्या कपड्यांमुळे मला नेहमीच कुतूहल वाटतं.
ते पौराणिक कौस्तुभरत्नसह रोपण केलेला तुळशीच्या मण्यांचा हार घालतात. हा रत्न खोल समुद्रात सापडला आणि तो एक शक्तिशाली रत्न आहे आणि त्याच्या परिधान केलेल्या व्यक्तीस नशीब आणि विलास देतो. संत नरहरी सोनार. नरहरी झाले विठ्ठलमय. या विश्वात एकच परमात्म तत्व नटलेले आहे. या गोष्टीचा साक्षात्कार झाल्यामुळे आता नरहरी हरी आणि हर असा भेदभाव मानत नव्हते. त्यांना पांडुरंगातच शिवशंकराचे दर्शन घडू लागले होते. ते आता विठ्ठलाची भक्ती करून त्यातूनच शिवपार्वतीची भक्ती केल्याचा आनंद उपभोगू लागले होते. त्यांचे अंतःकरण आता विठ्ठलमय झाले होते. वैष्णवांच्या मेळ्यात सामील झाले होते. त्यांना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून शंकराचे दर्शन घडत होते. आपला हा अनुभव नरहरी सोनार आपल्या एका अभंगातून व्यक्त करतात. भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर, तेथे मी पामर काय. पण पांडुरंगाच्या कृपेने शिव आणि विष्णू एकची प्रतिमा असा अनुभव आल्यामुळे ते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पंथात सामील झाले व म्हणू लागले, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित. धन्य ते संसारी नर आणि नारी, वाचे हर हरी उच्चारिती. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे. वडील बंधू निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवास क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. जो जे वांछील तो ते लाहो असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात. संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. धन्यवाद. शतकांपासून संतांची भूमी म्हणून ओळखली जाणारी भूमी म्हणजेच आपली महाराष्ट्र भूमी आणि याच भूमीतील एका कोपऱ्यात असलेल्या नरसी गावात जन्मलेले आपल्या वारकरी समुदायातील एक सच्चे व चमत्कारिक विठ्ठल भक्त म्हणजेच संत नामदेव. नामदेव दामाजी रेळेकर. ते कायमच त्यांच्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना बालपणातच विठ्ठलाची मूर्ती दूध पिण्यासाठी मिळाली. हा त्यांचाच एक चमत्कार. त्यांनी भक्ती चळवळीत खूप मोठी भूमिका निभावली. सोबतच वारकरी श्रद्धा पसरवणाऱ्या लोकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. जाती धर्मांचा विचार न करता सर्व लोकांना कसे समान रीतीने वाचविले जाऊ शकते हे त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीद्वारे सर्वांना शिकविले. नामदेवांनी आपली विठ्ठलांवरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कायम मराठी भाषेचा उपयोग केला. नामदेवांची शैली म्हणजे विठोबांची केवळ शब्दांची स्तुती करणे. त्यांची भजने सुमधुर आणि आध्यात्मिक संदेश देणारी होय. त्यांच्याच एका अभंगाचे बोल म्हणून मी इथे माझे बोलणे थांबविते. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगलनाम, हृदय खंडित प्रेम, नामा म्हणे केशव राजा, केला पण हा चालवी माझा. मित्रांनो, आषाढी एकादशी आली की विठोबाचे आणि त्याचे भक्त असलेल्या संत कवींचे नाव घेण्यात तल्लीन झालेले वारकरी आलेच. आज मी रमा जोशी तुमच्यासमोर अशाच एका थोर संतांची माहिती सादर करू इच्छिते, ज्यांचे नाव आपल्या सगळ्यांच्याच ओठी असेल. ते म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम हे इसवी सनच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळोप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केले आहे. अशा महान व्यक्तिमत्वाने आपल्या मातीवर जन्म घेतला, याहून मोठा सन्मान कोणता असू शकतो? संत जनाबाई. संत जनाबाईंचा जन्म परिभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला. जनाबाईंचे वडील दमा हे देखील वारकरी होते. त्यांची आई करुंड त्याही भगवत भक्त होत्या. परभणी जिल्ह्यातील गोदावरी तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे मूळचेच गाव. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या वडिलांनी त्यांना नामदेवांच्या वडिलांकडे म्हणजेच दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबाच्या भाग बनल्या. तेव्हापासून त्या स्वतःला नामाची दासी म्हणून घेत असे. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनाही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास लागला. संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु होते. श्री ज्ञानोबा, विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत जनाबाईंची भावकविता ही भगवताच्या प्रेमाने आतोप्रेत भरली आहे. पूर्ण निष्कात होऊन ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विष्कार झाल्या आहेत. संत जनाबाईंनी त्यांच्या जीवनातल्या अनंत अनुभूती त्यांच्या रचनांमधून रेखाटल्या आहेत. त्यांची भाषा खरोखरच सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला जाऊन भिडते. वात्सल्य, कोमल ऋतुजा, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्रीविषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण क्षेत्रोदय शके 1272 या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात स्त्री दळण दळताना, कांडताना अजूनही त्यांच्या ओव्या गातात. हे बघून मनस्वी आनंद होतो. आता त्यांच्या ओव्यांमधल्या 2 ओळी म्हणून मी माझे बोलणे संपवते. आम्ही जावे कावण्या ठाया, न बोलसी पंढरी राया, न बोलसी पंढरी राया. धन्यवाद. आषाढी एकादशी निमित्त आपण वारीबद्दल बोलूया. मुख्य म्हणजे या वारीतून आपण काय काय शिकू शकतो हे पाहूया. वारी म्हणजे पंढरपूरला येणे जाणे एवढाच अर्थ होत नाही. हा अर्थ खूप वरवरचा आहे. वारी म्हणजे आपल्या श्रद्धास्थानाची भक्तिपूर्ण यात्रा पुन्हा पुन्हा करत जाणे. वारीचा जर गंभीर अर्थ बघायला गेला तर वारी म्हणजे भौतिकातून अभौतिकात जाणे. संसारिक मनुष्य खूप भौतिक सुखसुविधांमध्ये रममाण झालेला असतो. त्याला ही वारी अभौतिक विश्वात घेऊन जाते. वारी म्हणजे लौकिकातून अलौकिकात जाणे. खूप लोक आकर्षित दिखाव्याच्या आयुष्यात गुरफटून गेलेली असतात. त्याच्यातून बाहेर पडण्याचा हा एक अतिशय सुंदर मार्ग. दरवर्षी हे वारकरी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या दिंडीतून पंढरपूरसाठी निघतात. मग असू दे ना कितीही पाऊस ना कितीही वारा, फरकच पडत नाही त्यांना. आता या 2 वर्षाचे पाहिले तर नाही जायला मिळालं तर त्यांच्यात एक बेचैनी सुद्धा दिसून आली. कुठेतरी हुरहुर लागून राहिलेली होती. आपण विठ्ठलाला आपण यावर्षी भेटूच शकलो नाही. त्यांची खंत त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा यासाठीच म्हणतात. बहुतेक अनुभव घेतलेला माणूस दुसऱ्या वर्षी आपोआप वारीला जातो, कारण त्याला विठ्ठलच बोलावतो. किती गंमत आहे बघा ना. इथे कोणी कोणाला आमंत्रण देत नाही, यावे असा आग्रह करत नाही, पत्रिका छापत नाही. अहो, माणसाच्या ग्रह आग्रहाची गरज काय, इथे विठ्ठलच बोलावतो. आणि मग कितीही पाऊस असू दे, थंडी असू दे, एकदा का त्या विठ्ठलावर सगळं सोपवलं की मग तोच घेईल काळजी, कारण तोच बोलावतो. मग त्यालाच चिंता. भक्तीमध्ये सुद्धा हा विश्वास खूप महत्त्वाचा. ह्यालाच भक्ती म्हणतात.
तसं बघितलं तर भक्तीत एक अलौकिक शक्ती आहे. ती सर्व दुःखाचा विसर पाडते. या वारकऱ्यांना जर विचारलं की यातून कोणतं सुख मिळतं बरं तुम्हाला, तर ते शब्दात व्यक्त करता येत नाही. खरंच काही अनुभव असे असतात, ते फक्त अनुभवायचे, ते शब्दांच्या पलीकडे असतात. संतांनी वारीचा किती सुंदर परंपरा आखून दिलेली आहे. संतांना भविष्य कळते. त्यांना माहीत होते पुढची पिढी फार व्यस्त राहणार आहे, तिच्याजवळ भक्ती करण्यासाठी सुद्धा वेळ नसेल. म्हणून त्यांनी भक्ती करायचा अत्यंत साधा सोपा मार्ग सांगितला. सामान्य माणसासाठी, जो संसारात अडकलेला आहे त्याच्यासाठीच. हा मार्ग खूप सरळ आहे, सोपा आहे. सामान्य माणसे षडरिपूच्या फेऱ्यात गुंतलेली असतात, त्यातून त्यांना बाहेर काढणे अवघड असते. म्हणून वारी ही सरळ सोपी साधना की कुठलाही माणूस आपल्या कामातून वेळ काढून वारीचा आनंद घेऊ शकतो. किती दूरदृष्टी होती ना संतांची. आता पाहूयात यांच्या शिस्तीबद्दल. तुम्ही पुण्यात आलेल्या वारकऱ्यांना पाहिलेच असेल, किती व्यवस्थित शांतपणे मार्गक्रमण करत असतात. इतक्या मोठ्या संख्येने लोक आलेले असतात, पण त्यांना पोलिसांनी हातात दंडुका घेऊन फटका करण्याची गरज पडत नाही, ना की त्यांना मोठे मोठे स्पीकर लावून काही सूचना देण्याची गरज. ही शिस्त म्हणजे स्वयंशिस्त आहे. जीवनात स्वयंशिस्त फार महत्त्वाची. जेव्हा एखाद्या गोष्टीचे महत्त्व आपल्याला कळते तेव्हा आपण मनाने करायला लागतो. तेव्हा कोणी सांगायचीच गरज नाही. नियमाने व्यवस्थित काम करणे हे पण आपल्याला आवडायला लागते. खानदेशातून येते मुक्ताईची वारी, पैठणमधून संत एकनाथ महाराजांची वारी, शेगाववरून गजानन महाराजांची वारी. प्रत्येक खेड्यापाड्यातून लोक आपल्या दिंडी घेऊन निघतात. एकतेचे इथे खूप सुंदर दर्शन होते. केव्हा सुरू झाली वारी? जेव्हा आपल्या समाजात अस्थिरतेचा काळ होता, सतत परकीय आक्रमण होत होते, लोकांवर अत्याचार होत होते. अशा उदास आणि दुःखमय वातावरणातून लोकांना बाहेर काढणे आणि त्यांना संघटित करणे खूप आवश्यक होते. भक्तीबरोबर संतांनी या गोष्टीचाही विचार केलेला दिसतो. अन्यायाचा विरोध करायचा असेल तर संघटन आवश्यक आहे. हेच पुढे आपण लोकमान्य टिळकांच्या विचारांमध्ये पाहिले. गणेशोत्सव आणि शिवजयंती करण्यामागे त्यांचाही हाच हेतू होता. अशी ही वारी खूप मोठ्या जनसमुदायाची भक्तिरसात बुडलेली एक पदयात्रा. तिथे भक्ती, प्रेम, एकता, नियोजन आहे. अशी सुंदर परंपरा अखंड सुरू आहे. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण ही सुंदर परंपरा अनुभवतो आहोत. चला तर एकदा आपण प्रत्यक्षही त्याचा अनुभव घेऊच या. वारी या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर फक्त फेरे घालणे, येरझाऱ्या घालणे असा होतो. पण पंढरीची वारी याचा संदर्भ खूप वेगळा आहे. वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी केवळ पदयात्रा नसून भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात विलीन होण्यासाठी जी आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी कार्तिकी पायी पदयात्रा, भक्तिपूर्ण यात्रा, तिला पंढरीची वारी असे म्हणतात. आषाढी एकादशी हा सण आपल्याला परस्परांवर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगांवर प्रेम करणे, गरजवंतांना मदत करणे हे सगळे शिकवतो. हा अत्यंत पवित्र दिवस आहे. हा दिवस अनेकांसाठी महत्त्वाचा असतो. अनेक वारकरी वारीत सहभागी होतात, सगळे मिळून भजन करतात, एकत्र मनमिळाऊपणे राहतात आणि अखेरकार ह्या दिवशी त्यांना त्यांच्या विठोबाचे दर्शन मिळते. दरवर्षी आम्हाला आमच्या शाळेतर्फे वारीचा अनुभव मिळतो, परंतु कोरोनामुळे ह्या वर्षी शक्य झाले नाही. तरीही आषाढी साजरी करता यावी म्हणून आमच्याकडून केलेला हा प्रयत्न होता. आशा करते की तुम्हाला आवडला असेल. शेवटी मी हे म्हणून थांबते. पाणी घालते तुळशीला, वंदन करते देवाला, सदा आनंदी ठेव माझ्या मित्रमैत्रिणींना, हीच प्रार्थना पांडुरंगाला. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.